आपण फॉरेक्स ट्रेडिंगच्या फर्स्ट पार्ट मध्ये आपण शिकलो की नेमकी फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय आणि फॉरेक्स ट्रेडिंग करायला किती टाइम लागतो, किती पैसे लागतात किंवा कशी फॉरेक्स ट्रेडिंग करायची याबद्दल आपण बेसिक इन्फॉर्मेशन दिली होती. ह्या पार्ट मध्ये आपण कम्प्लीट करन्सी आणि करन्सी पेअर्स बद्दल शिकणार आहोत. ऑल अबाउट करन्सी अँड करन्सी पेअर. लेट्स स्टार्ट. आता ऑल अबाउट करन्सी पेअर मध्ये बेसिक जर पाहायला गेलं तर कंट्री आणि कंट्रीची असणारी करन्सी म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया आहे, इंडियाचा रुपीज आहे, US डॉलर आहे, अमेरिकेचा US डॉलर आहे, त्यानंतर जपान आहे, जापनीज येन आहे, ब्रिटिशचा ब्रिटिश पाऊंड आहे. त्याच पद्धतीने हे झाले कंट्री आणि करन्सी. आता ह्यामध्ये पुढचा पार्ट येतो करन्सी पेअर्स. करन्सी पेअर्स म्हणजे काय तर एक करन्सी आणि दुसरी करन्सी एक सोबत जोडल्या गेल्या म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं एक करन्सी विकत घ्यायची, एक करन्सी विकायची किंवा एक विकत घ्यायची दुसरी विकायची. ह्या ज्या प्रोसेसला म्हणतात फॉरेन एक्सचेंज. आता ह्यामध्ये ट्रेडिंगच्या जर आपण इंटेन्शनने पाहायला गेलो तर त्यामध्ये इंडियन रुपीज INR वर्सेस US डॉलर हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला म्हणायचं करन्सी पेअर. आता करन्सी पेअर मध्ये पण एक प्रकार आहे अजून बेस करन्सी आणि कोट करन्सी. तुम्हाला बेस करन्सी आणि कोट करन्सी म्हणजे काय तर युरो USD हा एक पेअर आहे. ह्यामध्ये जी पहिल्यांदा करन्सी येते म्हणजे युरो, तर युरोला म्हणायचं बेस करन्सी आणि सेकंडरी जी येते USD त्याला म्हणायचं कोट करन्सी. जी पहिल्यांदा येते ती बेस, दुसऱ्यांदा येते ती कोट करन्सी. मग असं पण होऊ शकतं USD INR, बेस USD झाला, कोट INR झाला. याच पद्धतीने बेस करन्सी आणि कोट करन्सी समजून घेतल्या जातात. आता आपण पाहिलं कंट्रीच्या करन्सी आणि सगळ्या टाईपच्या करन्सी पेअर आणि बेस्ट करन्सी पेअर फॉर बिगिनर. आता फॉरेक्स मध्ये फक्त एवढ्याच करन्सी पेअर मध्ये ट्रेड नाही केली जात तर त्याचबरोबर क्रिप्टो करन्सीज मध्ये, इंडायसेस मध्ये आणि कमोडिटीज मध्ये यामध्ये पण ट्रेड केले जाते. आता क्रिप्टो करन्सी म्हणजे काय, क्रिप्टो करन्सी मध्ये येतं बिटकॉइन, इथेरियम, सोलाना. तर क्रिप्टो करन्सी काय आहे, सेम फॉरेक्स सारखं डिसेंट्रलाइज मार्केट आहे. आता क्रिप्टो करन्सी मध्ये जर पाहायला गेलं तर BTC USD म्हणजे बिटकॉइन वर्सेस US डॉलर, इथेरियम USD, ETH USD, इथेरियम US डॉलर अशा प्रकारचे पेअर्स येतात. त्याचबरोबर इंडायसेस. आता इंडायसेस मध्ये काय येतं जसं आपलं इंडियन मार्केटमध्ये निफ्टी 50 असतं तसंच US 30 असतं म्हणजे अमेरिकेच्या टॉपच्या 30 कंपन्या, तसंच त्याला म्हणायचं US 30. त्यानंतर DAX 40 म्हणजे जर्मनीच्या टॉपच्या 40 कंपन्या, नासडॅक असेल, नासडॅक 100 अशा प्रकारचे जे पेअर्स येतात याला म्हणायचं इंडायसेस पेअर्स. आणि त्यानंतर येतं कमोडिटीज मध्ये पण खूप मोठा प्रकारचा व्हॉल्यूम असतो फॉरेक्स मध्ये. त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल तर गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस अशा प्रकारचे जे पेअर्स येतात. म्हणजे गोल्ड जर पाहायला गेलं तर XAU USD असं येतं, सिल्वर जर पाहायला गेलं तर XAG USD. तर ह्याला म्हणायचं कमोडिटीज पेअर्स. आता हे बघितले आपण 3 टाईपचे करन्सी पेअर्स. आता यामध्ये पण काही करन्सी पेअर असेल त्यांचे नंबर वाईज, पर्सेंटेज वाईज लिस्ट आहे. ते टॉपचे करन्सी पेअर आहे, त्यामध्ये सगळ्यात जास्त ट्रेडिंगचा व्हॉल्यूम आहे, तो सगळ्यात जास्त त्या पेअर्स मध्ये ट्रेड केले जाते. त्यात एक नंबरला येतो युरो USD 13%, सेकंड नंबर USD JPY 13%, GBP USD 11%, EUD USD 6%, USD CAD 5%, USD CHF 5% आणि बाकीचे काही करन्सीज आणि ऑदर जे करन्सी पेअर आहेत हे सगळे मिळून ऑदर सगळे पर्सेंटेज. हे झाले काही टॉपचे मेजर करन्सी पेअर्स. आता आपण पाहिलं करन्सी पेअर मेजर, मायनर आणि एक्झॉटिक करन्सी पेअर. आता बिगिनर ट्रेडरसाठी सर्वात बेस्ट कुठले करन्सी पेअर्स असतील त्यामध्ये लो स्प्रेड आहे, हाय लिक्विडिटी आहे आणि प्रिडिक्टेबल मार्केट मुवमेंट असतील. अशा जर काही करन्सी पेअर बघायला गेलं तर त्यामध्ये येतात युरो USD, GBP USD, USD JPY, EUD USD आणि USD CHF या काही खास करन्सी पेअर्स आहेत ज्यामध्ये बिगिनर ट्रेडरनी ट्रेड केले पाहिजे. आता आपण एक्सप्लेन केलं कंट्रीची असणारी करन्सी, त्यानंतर करन्सी पेअर आणि बेस करन्सी आणि कोट करन्सी. आता आपण शिकूया टाइप ऑफ करन्सी पेअर्स. टाइप ऑफ करन्सी पेअर्स मध्ये पण 3 टाईपचे करन्सी पेअर्स असतात. एक मेजर करन्सी पेअर, मायनर करन्सी पेअर आणि एक्झॉटिक करन्सी पेअर. मेजर करन्सी पेअर्स मध्ये काय होतं, मेजर करन्सी पेअर्स मध्ये टॉपच्या इकॉनॉमी असणारे किंवा टॉपचे ट्रेड होणाऱ्या ज्या कंट्री त्यांची करन्सी वर्सेस US डॉलर त्याला म्हणायचं मेजर करन्सी पेअर. फॉर एक्झाम्पल युरो USD, GBP USD, USD JPY अशी जी करन्सी पेअर आहे त्याला म्हणायचं मेजर करन्सी पेअर. मायनर करन्सी पेअर्स मध्ये काय होतं, मेजर जे कंट्री त्यांचे जे पेअर असतात पण अमेरिकन डॉलर USD तिथं नसतो. म्हणजे थोडक्यात एक्झाम्पल बघायचं झालं तर युरो GBP, युरो JPY, GBP JPY अशा प्रकारचे जे पेअर असतात ते मायनर करन्सी पेअर. आणि लास्ट एक्झॉटिक करन्सी पेअर. आता एक्झॉटिक करन्सी पेअर मध्ये काय होतं, मेजर कंट्रीच्या करन्सी असतात पण बेस करन्सी, मेजर पेअर आणि कोट करन्सी अंडर डेव्हलपिंग इकॉनॉमी असणारी किंवा स्मॉलर इकॉनॉमी असणारी जी कंट्री आहे त्याची पेअर. फॉर एक्झाम्पल युरो INR किंवा GBP थाई बात असे जे करन्सी आहेत त्याला म्हणायचं एक्झॉटिक करन्सी पेअर्स. हे होतं कम्प्लीट करन्सी पेअर बद्दल एक्सप्लेनेशन, मिनिमम टाइम मध्ये मॅक्सिमम एक्सप्लेनेशन. व्हिडिओ जर आवडला असेल तर मला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये तुमचे ओपिनियन शेअर करा, तुमच्या ट्रेडर मित्रांना व्हिडिओ शेअर करा.